नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. बदलापूर मधील चिमुरडी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेलं असून अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार असल्याचं महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे. या प्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी असे निर्देशही हायकोर्टाने पोलिसांना दिल्याचा पाहायला मिळतंय. या प्रकरणी 5 पोलीस जे आहेत ते दोषी आढळल्याचं पाहायला मिळतंय. या 5 जणांवर कारवाई तातडीने करा असं हायकोर्टाने आज सांगितल्याचं पाहायला मिळतंय. या दिवस सुनावणीच्या अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयामध्ये नेमकं काय झालं या विषयावर आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी जी झालेली सुनावणी आहे त्या सुनावणीत काय झालं याची अगदी अचूक माहिती आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आणि या चर्चेत आहे माझ्यासोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, अक्षय शिंदे प्रकरण जे आहे त्या अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात आता 5 पोलिसांना दोषी ठरवलंय. निश्चितपणे संकेत, या बाबतीमध्ये आपल्या प्रेक्षकांना आपण माहिती देऊयात की मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये बदलापूर मधील एका शाळेत चिमुरडीवर अत्याचार झालेले होते आणि त्या अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदे याच्यावरती जो आहे ते आरोप ठेवण्यात आलेले होते आणि त्याच अनुषंगाने त्याच्यावरती कारवाई करण्यात येत होती. त्याला जे आहे ते तळोजा कारागृहामध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जे आहे बाहेर तपासणीसाठी नेत असताना त्याचा एन्काउंटर करण्यात आलेला होता. आणि त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की अक्षय शिंदेनी बंदूक हिसकावून घेतलेली होती आणि त्यामुळे स्वतःच्या रक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर या प्रकरणानंतर विरोधी पक्षांनी मोठी राळ उठवल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं. प्रत्येकाने सांगितलं होतं की हा बनावट एन्काउंटर आहे आणि त्याच अनुषंगाने अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांनी जे आहे ती उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती की हा जो एन्काउंटर आहे तो एन्काउंटर नसून ही हत्या आहे अशी जी आहे याचिका अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांनी न्यायालयामध्ये दाखल केली होती. आणि त्याच अनुषंगाने मॅजिस्ट्रेट कडून या प्रकरणाचा तपास सुरू होता आणि आज मॅजिस्ट्रेटचा जो अहवाल आहे तो उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आला आणि त्या अहवालामध्ये उच्च न्यायालयाने महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं निरीक्षण म्हणजे जी रिव्हॉल्वर होती, जी बंदूक होती, त्या बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्स नाहीत असा फॉरेन्सिक अहवाल सुद्धा याच्यामध्ये असल्याचं सांगण्यात आहे. म्हणजे ज्या पद्धतीने पोलिसांनी सांगितलं होतं की अक्षय शिंदेनी बंदूक हिसकावून घेतलेली होती पोलिसांची आणि त्यामुळे आम्हाला स्वतःच्या रक्षणासाठी जो आहे तो गोळीबार करावा लागला आणि त्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असं ज्या पद्धतीने पोलिसांनी सांगितलेलं होतं. परंतु फॉरेन्सिक अहवालाच्या रिपोर्टनुसार त्या बंदुकीवर जे आहे अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्स नाहीयेत असं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी जवळपास 5 पोलिसांना जे आहे उच्च न्यायालय आहे ते दोषी ठरवलेले आहे. त्यांच्यावरती गुन्हा नोंदवून कारवाई करा असे आदेश सुद्धा जे आहे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. तर सरकारी वकिलांनी बाजू मांडताना असं सांगितलेलं आहे की आम्ही या बाबतीमध्ये पुढची जी कारवाई करायची आहे ती करू असं सरकारी वकिलांच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे. परंतु संकेत, आपण बघतो की या प्रकरणामध्ये बरंच राळ उठल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं. कारण हे प्रकरण घडल्याच्या नंतर जनतेमध्ये मोठा रोष होता. रोष झाल्याच्यानंतर बदलापूरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं होतं. ठिकठिकाणी जे आहे रेल रोको आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं. त्यामुळे जनमानसातून अशी भावना होती, महाराष्ट्रभरातून अशी भावना होती की या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. आणि त्यानंतर जर पाहिलं तर तळोजा कारागृहामधून त्याला बाहेर नेत असताना जे आहे त्याच्यावरती जो आहे एन्काउंटर करण्यात आलेला होता आणि स्वरक्षणासाठी पोलिसांनी एन्काउंटर केल्याचं सांगण्यात आलेलं होतं. परंतु आज जो मॅजिस्ट्रेटने जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामधून धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे की हा तो म्हणजे महत्वाचा फॉरेन्सिक अहवाल आपण ग्राह्य धरतो. संकेत, त्या फॉरेन्सिक अहवालानुसार त्या बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्सच नाहीत, याचा अर्थ तो बनावट एन्काउंटर आहे असं सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की आरोपींवरती जे पोलीस आहेत 5 दोषी पोलीस आहेत त्यांच्यावरती कारवाई करा असे निर्देश सुद्धा जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आपण पाहतो की यामध्ये जे 5 पोलीस अधिकारी आहेत ज्यामध्ये संजय शिंदे जे आहे ते PI होते, पोलीस इन्स्पेक्टर होते. त्याचबरोबर निलेश मोरे जे आहे संकेत, ते निलेश मोरे आणि संजय शिंदे जखमी झाल्याचं सुद्धा त्यावेळी सांगण्यात आलेलं होतं. तर आणखी इतर जे आहे ते हरीश तावडे हवालदार आहेत, त्याचबरोबर अभिजित मोरे हवालदार आहेत. यांच्यावरती यांना जे आहे या प्रकरणामध्ये जबाबदार धरण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती जे आहे ती कारवाई करा असं सुद्धा न्यायालयाने सांगितलेलं आहे. राजरत्न, या प्रकरणी जर आपण पाहिलं तर 5 पोलिसांना दोषी ठरवण्यात आलंय. आज प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यावर सुनावणी झाली त्याबद्दल काही अपडेट सांगता येतील? प्रामुख्याने जर संकेत आपण जर पाहिलं तर हा जो अहवाल होता मॅजिस्ट्रेटचा, जो बंद लिफाफ्यामध्ये जो अहवाल होता, तो अहवाल न्यायालयापुढे जो आहे तो सादर करण्यात आला. न्यायालयाने जो अहवाल बघितला आणि त्यानंतर न्यायालयाने
सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये जे न्यायाधीश होत्या रेवती मोहिते आणि न्यायाधीश नीला गोखले यांनी जो आहे तो अहवालाचा जो आहे तो आढावा घेतल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर ज्या पद्धतीने पोलिसांनी सांगितलं होतं की तो बंदूक जी आहे त्यांनी हिसकावून घेतलेली होती ती बंदूक असं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये जर पाहिलं तर संकेत एक पोलीस सुद्धा त्यावेळी जखमी झालेला होता आणि त्यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी गोळीबार केलेला आहे असं सांगितलं होतं. पण त्याच अनुषंगाने तो मॅजिस्ट्रेटचा जो अहवाल आहे त्या अहवालावरती आज जेव्हा न्यायालयापुढे तो अहवाल सादर करण्यात आला आणि त्यानंतर न्यायालयाने ज्यावेळी तो अहवाल पाहिला आणि त्यानंतर त्यांनी जे निरीक्षण आहे तो नोंदवलेला आहे आणि त्यामधून हे स्पष्ट होते की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा बनावट आहे असं न्यायालयाने ज्या पद्धतीने निकाल दिलेला आहे ज्या पद्धतीने निरीक्षण नोंदवले आहे त्यावरून स्पष्ट होतंय. निश्चितच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची देखील प्रतिक्रिया आता या सगळ्यावर आल्याचे पाहायला मिळते. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील जो न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तो निर्णय आम्ही मान्य करू असं संजय शिरसाट म्हटलेले आहेत आणि त्या अनुषंगानं पुढची कारवाई करू असं देखील संजय शिरसाट म्हटल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज हा न्यायालयीन चौकशीचा अहवाल जो आहे तो देण्यात आलेला आहे. राजरत्न, मुळामध्ये जे बदलापूरचं प्रकरण होतं ते प्रकरण अक्षरशः महाराष्ट्राला चीड आणणारं होतं आणि महाराष्ट्रभर त्याचे पडसाद देखील त्या दरम्यान उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. दोन चिमुरड्यांवर जो आहे तो लैंगिक अत्याचार एका शाळेमध्ये झाला होता. नामांकित शाळा जी बदलापूर मधली आहे त्या शाळेमध्ये झाला होता. त्यानंतर आपणही पाहिलं की अगदी शरद पवारांपासून सुप्रिया सुळेंपर्यंत सगळेच नेते सगळ्याच पक्षाचे ते आंदोलन करत होते. बदलापूरमध्ये तर आपण पाहिलं की काही उग्र पडसाद देखील तिथे उमटले. अगदी शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यापासून रेल रोको झाला, काही गाड्यांची तोडफोड देखील झाली. मागणी एकच होती की संबंधित जो आरोपी आहे, जो कोणी प्रमुख आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा द्या. मात्र नंतर अचानक एक बातमी येऊन धडकली की थेट आरोपीचा एन्काउंटरच रिमांडला घेऊन जाताना झालाय. संकेत, आपण पाहतो या प्रकरणानंतर महाराष्ट्रभरामध्ये मोठा रोष होता. आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा द्या अशी जी मागणी करण्यात येत होती वारंवार आणि कुठेतरी सरकारवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दबाव होता. त्यावेळेस जर आपण पाहिलं तर निवडणुकीचा काळ होता, लोकसभा निवडणुकीचा काळ सुद्धा त्यावेळी जवळ आल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे कुठंतरी जर आपण पाहिलं तर कारण महाराष्ट्रभर या बाबतीमध्ये मोर्चे निघत होते, आंदोलनं होत होती. अक्षय शिंदेचा एन्काउंटर अक्षय शिंदेना फाशीची शिक्षा द्या, अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्या असं म्हटलं जात होतं आणि जर पाहिलं तर त्यानंतर तो त्याचा झालेला एन्काउंटर असेल. एन्काउंटरच्या नंतर विरोधकांनी टीकेचं राळ उठवलेलं सुद्धा पाहायला मिळालं होतं. सुषमा अंधारे यांनी सुद्धा सांगितलं होतं की एन्काउंटर बनावट आहे, नेमकी त्यांनी बंदूक कशी हिसकावली याचे सगळे पुरावे द्या, कोणती हिसकावली हे सगळं द्या असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं होतं. अनेक प्रश्न या बाबतीमध्ये त्यांनी एन्काउंटरच्या वेळी उपस्थित केल्याचंही पाहायला मिळालं होतं. आज बोलताना जे आहेत जे दरेकर, प्रवीण दरेकर भाजपाचे आमदार आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आधी अहवाल येऊ द्या, आम्ही अहवाल पाहिलेला नाही, त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ. खरं तर आता हे प्रकरण जे न्यायालयाने सांगितलं आहे, कारण न्यायालयाने सांगितलेलं आहे की प्रकरण जे आहे ते फेक वाटतंय, म्हणजे याचा निष्कर्ष आहे म्हणजे राजकीय जुळवाजुळवीसाठी हे करण्यात आल्याचं सुद्धा पाहायला मिळते. कारण जर पाहिलं संकेत, पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की अक्षय शिंदेनी बंदूक हिसकावून घेतली, परंतु त्या बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्सच नाहीयेत, त्याच्या हाताचे ठसेच नाहीयेत, तर त्यांनी बंदूक कशी हिसकावून घेतली हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो या ठिकाणी. त्यामुळे न्यायालयाने सांगितलं की या चौकशीचा अहवाल जो आहे तो न्यायालयात सादर करा असे आदेशच जे आहेत ते न्यायालयाने दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर पाहतो की कारण फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये जो गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्यामुळे हे प्रकरण पूर्णपणे बनावटच वाटतं. निश्चितच राजरत्न, म्हणजे काही वर्षांपूर्वी तुला आठवत असेल तर हैदराबादमध्येही असंच एक प्रकरण झालं होतं ज्यामध्ये 2 पोलीस अधिकारी जे आहेत ते त्यावेळी दोषी ठरवण्यात आले होते त्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार. तर आणि या प्रकरणाची देखील मध्ये पुन्हा एकदा त्याच हैदराबाद प्रकरणाची पुनरावृत्ती जी आहे ती देखील झाल्याचं पाहायला मिळतंय. काय सांगशील? हैदराबादमध्ये सुद्धा असंच प्रकरण झालं होतं. त्यावेळेस आरोपींचा जे आहे पोलिसांनी एन्काउंटर केलेला होता, परंतु ज्यावेळेस पुढे हा तपास सुरू झाला तेव्हा सुद्धा पोलिसांवरती मोठी टीका करण्यात आलेली होती. परंतु आता ज्यावेळेस अक्षय शिंदेच्या बाबतीमध्ये तेच झालं होतं, ज्यावेळी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला तेव्हा सुद्धा हैदराबाद प्रकरणाची जी आहे आंध्र प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असं सांगण्यात येत होतं. परंतु जर पाहिलं तर राज्यामध्ये कायदा आहे, न्यायालय आहे, त्या न्यायालयामध्ये आरोपीला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. खरं खोटं हे न्यायालय ठरवत असताना अशा वेळी जर आरोपीला त्याची बाजू मांडण्याचाच अधिकार मिळत नसेल, त्याआधी जर त्याचा एन्काउंटर होत असेल तरी अतिशय गंभीर बाब आहे. कारण न्यायालय एखादा व्यक्ती दोषी किंवा दोषी आहे किंवा दोषी नाही हे न्यायालय ठरवत असतं, ही न्यायालयीन प्रक्रिया असते. अशा वेळी जर स्वतःच पोलिसच ठरवत असतील कोण दोषी आणि कोण दोषी नाही, अशा वेळी अशा बाबींमुळे कुठेतरी न्यायालयाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागतं आणि त्यामुळे त्याचंच प्रतिबिंब म्हणून जो फेक एन्काउंटर करण्यात आलेला होता त्यामुळे हे जे पोलीस अधिकारी आहेत
त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. निश्चितच या सगळ्या प्रकरणामध्ये आता मुंबई उच्च न्यायालयाने तर 5 पोलीस अधिकाऱ्यांना जे आहे ते दोषी ठरवलेलं आहे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर लगेच कायदेशीर कारवाई करा असं देखील न्यायालय आज मुंबई उच्च न्यायालय म्हटल्याचं पाहायला मिळालं. आता हे जे दोषी पोलीस अधिकारी आहेत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात का आणि गेले तर मग सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं किंवा मग सर्वोच्च न्यायालयात नाही गेले तर मग आता कशी पद्धतीने या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते. हा फॉरेन्सिकचा अहवाल पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केला जातो का जर हे 5 पोलीस अधिकारी सर्वोच्च न्यायालयात गेले तर, असे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित आणि झाले. महत्वाची बाब म्हणजे संकेत, पुढे न्यायालयामध्ये जरी पोलीस जरी गेले तर फॉरेन्सिक अहवालामध्ये जर आपण पाहिलं तर त्या बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्सच नाहीयेत. ते पुढे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानुसार अहवालामध्ये जो फॉरेन्सिक अहवाल आहे त्याच्यामध्ये अक्षय शिंदेचे त्या बंदुकीवर फिंगरप्रिंट्सच नाहीयेत असं फॉरेन्सिक अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे खूप मोठं या एन्काउंटरवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतं. निश्चितच हे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं मुंबई उच्च न्यायालयाचं एक महत्वपूर्ण निरीक्षण या सगळ्यामध्ये होतं की राजकीय जुळवाजुळवीसाठी हा फेक एन्काउंटर झालाय असं निरीक्षण देखील उच्च न्यायालयाने नोंदवल्याचं पाहायला मिळालं. आता या प्रश्नी आणखी काय या प्रकरणी आणखी काय कारवाई होते, या 5 पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते की मग हे 5 पोलीस अधिकारीच, कारण पोलीस आहेत राजरत्न, त्यांनाही कायद्याचं थोडंफार का होईना न्याय असेलच किंवा त्या अनुषंगाने आता काय चाचपणी होते हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. आणि या सगळ्या प्रकरणातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.